पण आता पाहूयात रायगडावर ऐनवेळी फडणवीसांकडून शिंदेंना भाषणाची संधी देण्यात आली। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मात्र अजितदादांचं भाषण झालंच नाही। तर रायगडावर ऐनवेळी फडणवीसांनी शिंदेंना भाषणाची संधी दिली, पण अजित पवारांचं भाषण त्यावेळी झालं नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। रायगडावर आज महाराजांना अभिवादन करण्याचा हा सोहळा पार पडला, मात्र या ठिकाणी अजितदादांचं भाषण झालं नाही, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी भाषण केलं। देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। तर आपण पाहतोय फडणवीसांचं नाव या ठिकाणी पुकारण्यात आलं, मात्र ऐनवेळी फडणवीसांनी उपमुख्यमंत्री शिंदे बोलतील असं सांगितलं आणि त्यानंतर शिंदेंनी या ठिकाणी भाषण केलंय। ऐनवेळी शिंदेंचं नाव या ठिकाणी पुकारण्यात आलं, मात्र यावेळी अजित पवारांचं भाषण झालं नाहीये। एकूणच आपण पाहतोय सध्या या विषयाची चर्चा आहे। देवेंद्र फडणवीस यांचं नाव त्या ठिकाणी पुकारण्यात आलं होतं, मात्र त्याच वेळी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी दिली। ऐनवेळी खरं तर एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भाषण केलेलं आहे। सुरुवातीला फडणवीसांचं नाव पुकारण्यात आलं, मात्र ऐनवेळी फडणवीसांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना भाषण करायला लावलं। नेमकं त्या ठिकाणी काय घडलं पुन्हा एकदा पाहूयात। देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे फडणवीसांचं नाव घेण्यात आलं, मात्र त्याच वेळी फडणवीसांनी शिंदेंचं नाव सुचवलं आणि ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी तिथे भाषण केलंय। मात्र महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांनी तिथे भाषण केलं नाहीये। रायगडावर ऐनवेळी फडणवीसांनी शिंदेंचं नाव सुचवलं आणि शिंदेंनी भाषण केलं। सुरुवातीला खरं तर आयोजकांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुकारलं, मात्र त्याच वेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी भाषण करतील असं सांगितलं आणि त्यामुळे ऐनवेळी एकनाथ शिंदेंनी तिथे भाषण केलंय। खरं तर आपण पाहतोय रायगडावर हा अभिवादन सोहळा पार पडत होता। या सोहळ्यामध्ये मोजकीच भाषणं होती, मात्र ऐनवेळी शिंदेंना भाषण करायला फडणवीसांनी यावेळी सांगितल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। फडणवीसांचं नाव या ठिकाणी पुकारलं, मात्र त्याच वेळी फडणवीसांनी शिंदेंचं नाव सुचवलं आणि शिंदे भाषणाला त्या ठिकाणी गेले। एकूणच राजकीय वर्तुळात सध्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यामध्ये काहीसे वाद सुरू आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा आजचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय आणि या सगळ्या घडामोडींमध्ये ही महत्त्वाचा हा घटनाक्रम आपण सध्या पाहतोय। फडणवीसांचं नाव खरं तर भाषणासाठी पुकारण्यात आलं होतं, मात्र फडणवीसांनी ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी दिली आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, पण अजित पवारांचं भाषण त्या ठिकाणी झालं नाहीये।